थँक्यू थँक्यू. अतिशय सुरेख मॅच झाली. दोन संघांमध्ये अतिशय दमदार लढाई आपण पाहिली दातिवली आणि माणेरेमध्ये. आणि आवाज मायक्रोफोनवरती ऐकला आपण. ह्याच विभागातील एक दमदार आवाज आमचे मित्र राहुल भोईर यांचा. लगेचच वळणार आहोत आपण पुन्हा एकदा पहिल्या फेरीतील तिसऱ्या लढतीच्या दिशेनं. सामना पाहायला मिळेल वीर बजरंग शिरडोन आणि विरोधात चेंज द गेम वडवली. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा या मॅचसाठी. दोन दमदार संघ, धाकड संघ मैदानाच्या आतमध्ये आता दाखल झालेत. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी टीम शिरडोनला. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आविष्कार पाटील आणि एका बाजूनं आपण सुयोग पाटीलला पाहतोय. दोन महत्वपूर्ण फलंदाज. तर स्ट्राईक गोलंदाज या संघाचा प्रमुख गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या गोलंदाजानं नेहमीच आपल्या शैलीच्या जोरावरती अनेक फलंदाजांना जखडून ठेवलं, अनेक फलंदाजांना नेहमीच डॉमिनेट केलंय. तो गोलंदाज कमलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. दोघांना खूप साऱ्या शुभेच्छा. टीम हडल गेम प्लॅन जरूर बनवलाय आणि त्या अनुषंगाने आता रणनीती चेंज द गेम वडवलीची पाहायला मिळतं. पहिला चेंडू घेऊन कमलेश पाटील. ओव्हर द विकेटचा पहिला चेंडू सॉफ्टहँडनं ड्राईव्ह मिडॉन तैनात आहे आणि चेंडू फील्ड होईल. एका धावेनं वाटचाल पाहायला मिळते. सुरुवात आपल्याला पाहायला मिळते एका धावेनं धावफलकावरती ती बॅटिंग करत असताना वीर बजरंग शिरडोन ह्या टीमची. या दोन्ही संघाचे चाहते आमचे ज्येष्ठ क्रिकेटर शाहू भाऊ या ठिकाणी जर असतील तर या आपण, अन्यथा आमचा आवाज ऐकत असतील तर आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. क्रिकेट प्रेमी आहेत. 40+ माध्यमातून ते आजही खेळतात आहेत. ते मी म्हणेन 60+, 60च्या आसपास आहेत, परंतु 40+ क्रिकेटमध्ये ते सातत्यानं पाहायला मिळतात. सुयोग स्ट्राईक एंडवरती. बॅटल चांगला आहे. दोन युवा टॅलेंटेड खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चॉप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू चांगला होता. दिशा, टप्पा, वेग ह्या साऱ्या गोष्टी या गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मागील 4-5 वर्षामध्ये भरपूर काही कमावलं ह्या गोलंदाजानं आणि तेच पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. अनेक स्पर्धा गाजवल्यात. अनेक ठिकाणी शहरी विभागात देखील खेळताना, ओपनचं क्रिकेट खेळताना देखील आपण कमलेश पाटीलला पाहतो. संघाचं कधी तो नेतृत्व देखील करत असताना आपण अनेकदा पाहतो. अगदी अष्टपैलू कामगिरी त्याच्या माध्यमातून चेंज द गेम वडवलीसाठी नेहमीच आपण पाहिली आहे. इथे फटका चांगला आहे डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत, परंतु बनतील दर्शक. चेंडू सीमा रेषा पार. ब्रँडेड षटकार. फुलातून षटकार ठोकला आविष्कार पाटीलनं. जेव्हापासून खार्डीची स्पर्धा जिंकली ती शिरोड टीमनं, तिथनं हा संघ प्रकाश झोतात आला आणि अगदी मोठमोठ्या संघांसमोर खेळत असताना फाईट बॅक या संघाची देखील आपल्याला आता पाहायला मिळते. तिथनं स्वतःला देखील भरपूर इम्प्रूव्ह केलं. आणि खेळाडू ह्या संघात घडताना यंग टॅलेंटेड खेळाडू सुयोगला पाहिलं, रुषाळा असतील, त्यानंतर आपण आविष्कारला पाहतो, विवेक असतील, दमदार खेळाडू ह्या टीममध्ये देखील पाहायला मिळतात. म्हणजे दोन्हीकडे तगडी टारकास्ट आपल्याला पाहायला मिळते आणि दोघांमध्ये चाललेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये. चांगला फटका आहे. स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. एकच धाव. षटकारानंतर संयम देखील आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव एकवटली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावफलक आता जाऊन विसावेल ते 9 या कड्यावरती. यस, ते तेजस भोईर या ठिकाणी पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. इनॅक्शन मध्ये आपण त्यांना सलग 2 सामन्यांमध्ये पाहिलं. काहीशा चुका त्यांच्याकडनं घडल्या आणि या स्पर्धेत मात्र त्यांना देखील काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान हा चेंडू चपराक लावली आहे, ताकद दाखवली ती सुयोगनं आणि बॉलला पाठवलंय ते काउ कॉर्नर रिजनला. सीमारेषा पार. उत्तुंग षटकार. संघ आहेत त्यामुळे एकमेकांचे स्ट्रॉंग झोन, वीक झोन दोघांना माहित आहेत. त्या कारणास्तव ही फटकेबाजी पाहायला मिळते. 15 धावा. अन्यथा कमलेशच्या षटकामध्ये 12+ धावा कंप्लीट करणं इतकं सोपं काम नाहीये, परंतु ते काम करत असताना इथे देखील फटका चांगला आहे. ओव्हर द कव्हर. चेंडू वेगानं पुढे निघून चालला होता. प्रयत्न जरूर झालाय. धावा तिथे देखील 2 कंप्लीट होत असताना षटक पहिलं आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील देत असताना धावा धापळकर ती बिनबाद 17 अशी
जबरदस्त सुरुवात फलंदाजी करत असताना वीर बजरंग शिरडोन ह्या टीम कडनं. यानंतर नेक्स्ट मॅच मोठी देसाई आणि सागाव या दोन संघादरम्यान मॅच असेल. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित असतील तर आपलं सहर्ष स्वागत. रिपोर्टिंग आपण करा. अन्यथा आमचा आवाज ऐकत असतील तर लगेच मैदानाच्या दिशेनं आपण यायचं आहे. अनेक ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय, त्या कारणास्तव एखादा संघ 2 ते 3 ठिकाणी देखील सहभाग नोंदवत असताना आपल्याला पाहायला मिळतो. एका षटकाचा खेळ संपलाय, चला जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाही आहे ही सूचना आयोजक सातत्यानं करतायत. एका षटकामध्ये तडाख्यबंद सुरुवात, एक षटकार आविष्कार न ठोकला तर एक षटकार सुयोगच्या बॅटमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळाला आणि धावा धावपाळकरती बिनबाद 17 अशी तडाख्यबंद सुरुवात. षटक क्रमांक दुसरं गोलंदाजीसाठी ऋतिक पाटीलचा वापर, स्वतः संघनायक देखील आहेत आणि आता त्यांच्या बाजूनं वडवली संघ जात असताना पाहायला मिळतोय. P2चं दुसरं षटक, पहिल्या षटकामध्ये 17 आल्यात आणि दुसऱ्या षटकामध्ये आता ऋतिक पाटीलला आपण पाहणार आहोत. वसारगाव एंड कडनं आता हे दुसरं षटक फेकण्यात येईल. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. डीप मध्ये आता बॅकवर्ड स्क्वेअर लेग देखील तैनात आहे. एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला तर एक क्षेत्ररक्षक आपल्याला वाईडिश लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. ही व्यूहरचना, ही फील्ड प्लेसमेंट आपण पाहू शकाल आविष्कार पाटीलसाठी, की ज्या प्रकारे त्याचा स्ट्रॉंग झोन आहे तिथे खेळाडू हे तैनात करण्यात आले आहेत ते ऋतिक पाटील कडनं. दोन जवळचे संघ आहेत. स्ट्रॉंग झोन वीक झोन दोघांना एकमेकांना माहीत आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, पॅडवरती हा चेंडू आदळला परंतु पुरेसा अवधी तिथे प्राप्त झाला. एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. अतिरिक्त एक धाव आपल्याला लेगबाईची पाहायला मिळते. इच्छा मदतीनं धावफलक 18 वरती. 5 षटकांची ही मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न टीम शिरडोनचा देखील राहील, की प्रतिस्पर्धी एक बलाढ्य संघ आहे. त्या संघासमोर जर सामना जिंकायचा असेल तर टार्गेट मोठं सेट करावं लागेल. प्रतिस्पर्धी टीमचा विचार केला तर विशाल पाटील असेल, ऋतिक असेल, कमलेश असेल, आपण शुभमला पाहतो, त्यानंतर आकाशला देखील पाहतो. अगदी तगडे फलंदाज आहेत. मॅच चांगली रंगेल. दोन तुल्यबल संघ आणि दोघांमध्ये ही लढाई मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जवळजवळ 12-14 पावलांचा रनअप ऋतिक पाटीलचा देखील. फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक बॅकअपला आपल्याला पाहायला मिळतो. शुभम त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू फील्ड होईल, मिळेल फक्त सिंगल. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. अवधी जर आपण पाहिला तर 2:07 अवधी झालाय आणि मॅच क्रमांक आजच्या दिवसातील 4. या अगोदर पहिल्या फेरीतील 2 सामने पूर्ण झाले होते, त्यानंतर दुसऱ्या फेरीतील एक सामना आपण कंप्लीट केला आणि आजच्या दिवसातील आता चौथी लढाई मैदानाच्या आतमध्ये आणि यानंतर आजच्या पॉलमधील अंतिम लढाई देखील असणार आहे. इथे फटका पुन्हा चांगला आहे, खाली क्षेत्राची निवड केली परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल. चेंडू पडल्यानंतर थोडीशी गती कमी झाली. जेव्हा आउटफील्डचा विचार केला, चेंडू लँड झाला, तिथे थोडीशी गती कमी झाली आणि त्यानंतर क्षेत्ररक्षकाला त्याचं कार्य सोपं झालं. एक धाव इथे देखील कंप्लीट होईल. धावसंख्या 21 विदाउट लॉस. ही कामगिरी मैदानाच्या आतमध्ये वीर बजरंग शिरडोन संघ करत असताना षटकातील पुढील बॉल. आतापर्यंत षटकातील 3 चेंडू समाप्त झालेत आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात त्या ऋतिक पाटीलला. ओव्हर द विकेटनं पुढील चेंडू, रिव्हर्सिपचा फटका आता सफल झालाय. क्षेत्ररक्षक खूप वेगानं धावत आलाय. अगदी पायाच्या साह्यानं शुभमनं बॉलला अडवलं. रिले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. दोघांमध्ये फील्ड मध्ये देखील पार्टनरशिप, परंतु धावा 3 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. एक एक धाव वाचवण्यासाठी संघर्ष करताना नेहमीच आपण चेंज द गेम वडवली टीमला पाहिलंय, कारण की ह्या संघाचं हे वैशिष्ट्य आहे. जेव्हा या संघानं टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये पदार्पण केलं तेव्हा अगदी फिल्डिंग आणि गोलंदाजीच्या जोरावरती अनेक ठिकाणी स्पर्धा गाजवली होती आणि तोच संघ आज एक बलाढ्य संघ म्हणून सातत्यानं आपल्याला टेनिस बॉल विश्वामध्ये पाहायला मिळतोय. 3 धावा आल्या आणि एकंदरीत 24 धावा. स्ट्रायकवरती आता सुयोग पाटील पाहायला मिळतोय. ऋतिकचा पुढील चेंडू, पुन्हा एकदा रिव्हर्सिपचा फटका आता सफल झालाय. गॅप मध्ये चेंडू, अगदी फर्स्ट स्लिप आणि गलीमधून चेंडू जाईल तो डीप थर्डमॅनला, सीमारेषा पार, खणखणीत चौकार.
यंग टॅलेंटेड खेळाडू ह्या दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. सुयोग पाटीलचा विचार केला तर ग्रामीण अंडर 24 ची जी स्पर्धा झाली तिथे देखील ह्या खेळाडूंना नेतृत्व केलं, तर एका बाजूने शुभमनं देखील नेतृत्व केलं होतं. म्हणजे टॅलेंटेड खेळाडू, यंग टॅलेंटेड खेळाडू दोन्ही टीममध्ये पाहायला मिळत आहेत. मोठ्या स्तरावरती नेतृत्व करण्याचा अनुभव दोघांना देखील आहे. दरम्यान हा चेंडू जागा बनवली होती, अगदी क्रीजचा वापर करत असताना जवळजवळ यष्टांच्या देखील मागे आला होता फटका खेळण्यासाठी. चेंडू बॅटचा संपर्क नाही, डॉट बॉलनं ह्या षटकाची झाली सांगता. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झाला आणि 2 षटकानंतर धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात आल्या होत्या 17 आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर ह्या षटकात धावा आल्या त्या 11, परंतु बिनबाद ही कामगिरी करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने 2 सामने जिंकले आणि या स्पर्धेमध्ये अगदी पारितोषिकाच्या दिशेनं वाटचाल करत असताना टीम जर्मन दातिवलीला देखील आपण पाहिलं. आणखी आजच्या दिवसामध्ये अंतिम टप्प्यामध्ये आता हा संघ दाखल झालाय. उर्वरित जे 4 संघ त्यांच्यामधील एक संघ त्यांच्याशी फाईट करण्यासाठी जरूर अंतिम टप्प्यामध्ये दाखल होईल. यानंतर पुढील सामना मोठी देसाई आणि सागाव, 2 बलाढ्य संघ ह्यानंतर देखील आपल्याला पाहायला मिळतील. 2023, 24, 25 हा कालखंड खरं तर गाजवत असताना मोठी देसाईला पाहतोय आणि सध्याच्या घडीला अतिशय चांगला फॉर्म गुरुदत्त सागावचा देखील आपण पाहिलाय. नुकतीच जी स्पर्धा पार झाली, श्रद्धांजली चषक डोंबिवलीचं, पाण्याची मांग या षटकानंतर आता पाहिजे पाण्याची मांग केली जाते. पाणी आपण जरूर लगेच देतोय कारण की दुपारचं सत्र आहे. दुपारचं सत्र आहे त्या कारणास्तव जेव्हा पाण्याची मांग केली जाईल तेव्हा पाणी जरूर मैदानाच्या आतमध्ये आणण्यात येईल. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा कमलेशचा वापर करण्यात आलाय. समोर आता आविष्कार पाटील, चांगला चेंडू प्रहार तर केलाय, क्षेत्ररक्षक आता मात्र तैनात आहेत. कल्पेशला आपण पाहू शकाल आणि सोप्पा झेल त्या ठिकाणी कंप्लीट केलाय. या झेलला खेळ संपला. आविष्कार पाटीलचा धक्का पहिला बॅटिंग करत असताना टीम शिरडोनला. आज या संघाचा वेल फिनिशर म्हणून ज्याची नेहमीच भूमिका राहिली आहे, परंतु आज त्याला प्रमोट केलंय. सुरुवातीला एक भागीदारी बिल्ड झाली आहे. ते पाहता सुशांत म्हात्रे यस मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज वन साठी मात्र त्याला मैदानात लवकर आणण्यात आलंय. अगेन्स्ट कमलेश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. पहिला चेंडू अपरकटचा फटका सक्सेसफुल देखील ठरलाय. चेंडू जाईल तो अगदी स्क्रीनच्या समोर लॉंग स्टॉपला. चेंडू थांबणार नाही, सीमा पार, दमदार चौकार. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळतो काय अचूक लक्ष होतं बॉलवरती. सुशांत ताकदीसाठी ओळखला जातो. अगदी लांब पल्ल्याचे षटकार त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत, परंतु ताकदीसोबत तंत्र देखील त्याच्यामध्ये आहे हे त्याने दाखवलं पहिल्याच बॉलवरती. अगदी लोअर फुल टॉच चेंडू होता. धाव चिकीत सिंगल कंप्लीट केली. थोडीशी रिस्क उचलली होती सुयोग आणि सुशांतनं. एक एक धाव महत्वाची आहे. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला तो कमलेशनं. त्यानंतर एक चौकार ठोकला सुशांतनं आणि त्यानंतर एक सिंगल. एकंदरीत 3 चेंडू या षटकातील कंप्लीट झालेत. कल्पेश पाटीलला आपण पाहतोय
पहिल्या स्पेलमध्ये थोडासा महागडा राहिला, पॉवर प्लेचं षडक होतं, प्रतिबंध होतं त्याच्यावरती, कारण की फील्डमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमालगत होते आणि अशा मोमेंटला सुरुवात दमदार दिली ते सुयोग आणि आविष्कारनं. चांगला चेंडू पायचीचा अपील या ठिकाणी आणि पंचांचा बोट आकाशाकडे. बिग विकेट डाऊन. सुयोगला परतावा लागेल. धक्का दुसरा शिरडोन टीमला. तेहतीसच्या आकड्यावरती लागणारा हा दुसरा धक्का. सलामीर फलंदाज आता दोन्ही बाद झालेत. नवीन फलंदाज विवेक पाटील मैदानाच्या आतमध्ये आता दाखल होत असताना आणखीन एक जेन्युइन ऑलराऊंडर आपण पाहतो या संघाचा. पहिल्या षटकामध्ये अपयशी ठरला होता, परंतु ह्या षटकामध्ये कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो तो कमलेश पाटीलचा. यासाठी ओळखला जातो हा फलंदाज. पहिल्या षटकामध्ये मार बसला असला तरी देखील पुन्हा त्याच्यावरतीच विश्वास टाकला तो वडवली टीमनं, कारण की ह्या संघाचा स्ट्राईक गोलंदाज आहे आणि अगदी पुन्हा तो आपल्या संघासाठी चांगलं कार्य करत असताना 2 विकेट ह्या षटकामध्ये त्यानं प्राप्त केलेत. 2 महत्वाचे विकेट आपल्याला पाहायला मिळाले. धावसंख्या 33 धावा धावपळकावरती. सुरुवात दमदार झाली होती. 17 सुरुवात केली होती ती टीम शिरडोननं, परंतु आता त्यानंतर रोखण्याचं काम करत असताना चांगला चेंडू, वेग पाहू शकाल, अगदी उचली देखील पाहायला मिळते. हे चेंडू नेहमीच आपण कमलेश पाटीलच्या माध्यमातून पाहतो. विविधता कमलेशमध्ये देखील आहे. कधी तो चेंडू अगदी उचली घेणारे टाकत असतो, तर कधी सबमरीन चेंडू त्याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतात. 33 धावा स्कोर कार्ड वरती. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत. 5 षटकांची ही लढाई. ओव्हर द विकेटनं एफर्ट लावत असताना गोलंदाजीमध्ये कमलेश पाटील. चांगला ड्राईव्ह, ऑफ ड्राईव्हचा हा फटका, चेंडू फील्ड होईल, मिळेल फक्त सिंगल. तिसरं षटक या ठिकाणी पूर्ण झालं. तिसऱ्या षटकाखेरीस स्कोर कार्ड वरती जर आपण लक्ष केंद्रित केलं तर धावा पाहायला मिळतात त्या 34 आणि गडी बाद झाले 2. 3 षटकानंतर हा लेखाजोखा आपल्याला पाहायला मिळतोय एकंदरीत ह्या मॅचचा. करते आकाश पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहू शकाल. अनेक संघ ज्यांच्या माध्यमातून पॅक केले जातात, अनेक संघ स्कायरा 11 या नावानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नेहमीच बक्षिसांची भरघोस खैरात ज्यांच्या माध्यमातून केली जाते ते पुरस्कर्ते आकाश पाटील यांचं शुभ आगमन आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच मोठी देसाई आणि सागाव या दोघांमध्ये लढाई असेल तर दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी दाखल असतील तर त्यांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. नाईक या लगेचच सागाव टीम आणि मोठी देसाई. सूरज असेल एका बाजूनं टीम सागावसाठी, तर एका बाजूनं आपण विचार केला तर मोठी देसाई टीमसाठी जितूला आपण पाहू शकाल. त्यानंतर मयूरला देखील आपण पाहू शकाल. 2 तगडे संघ नेक्स्ट मॅच मध्ये देखील पाहायला मिळतील. परंतु चालू मॅचची स्थिती 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. टीम एका बाजूने चेस द गेम वडवली आणि त्यांच्या समोर फाईट करत असताना वीर बजरंग शिरडोन संघ आपण पाहतोय. सुरुवात दमदार झाली होती, परंतु त्यानंतर काहीशी वापसी कमलेश पाटीलची राहिली तिसऱ्या षटकामध्ये आणि आता धावा पाहायला मिळतात त्या 3 षटकांच्या सांगतेनंतर 2 गडी बाद 34 धावा. षटक क्रमांक 4 गोलंदाजीसाठी या संघाचा दी ऑलराऊंडर आपण पाहतोय. मागील 2 वर्षामध्ये अतिशय चांगली भूमिका ह्या टीमसाठी ज्यानं बजावली आहे तो शुभम पाटील आपल्याला पाहायला मिळेल. 4थं षटक. स्ट्राईक वरती आता विवेक पाटील तैनात आहे. चांगला चेंडू, बॅकफुट पंच आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु डीप मध्ये बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. चांगली फिल्डिंग, फक्त मिळेल ती सिंगल. फिटनेसचा दर्जा सातत्यानं आपण ह्या टीमचा पाहतो. अगदी संपूर्ण जर खेळाडूंचा विचार केला तर अगदी एका धाटणीचे, एका शैलीचे आणि एका यष्टीचे हे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेग सातत्यानं आपण पाहतो या प्रत्येकाकडे आहे आणि त्याचा विचार करत असता प्रतिस्पर्धी टीमला मोठी धावसंख्या बनवावी लागेल.
सलग 3 षटकार ठोकले तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज एटीएम ओपन झालं आकाश शेट यांचं. की शिरडोन संघ त्यांच्या गावचा संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळ दाखवतोय आणि सलग जर 3 षटकार ठोकले तर मात्र 3000 रुपयाचं कॅश प्राइज. चालतं फिरतं एटीएम आपण नेहमीच म्हणतो आणि त्यांचं शुभ आगमन आपण पाहिलं आणि लगेचच बक्षिसांची खैरात ही फलंदाजांसाठी केली जाते. परंतु ते बक्षीस कमावण्यासाठी इथे फलंदाजी दमदार करावी लागेल ती सुशांत आणि विवेकला. इथे फटका तर चांगला आहे की आतमध्ये देखील बॉल पाहायला मिळतोय. 2 क्षेत्ररक्षक धावून येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी देखील पलटलेत. वेल देखील होता, अवधी होता आणि 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होतात आणि 2च्या मदतीनं आता धावफलक 37 आकड्यावर. चौथं षटक मार्गस्थ आहे. आता मात्र डेट ओव्हर मध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना शुभमला आणि ह्यानंतर अजूनही एक षटक शेष आहे. इथं आता हवाई सफर करावा लागेल तो शिरडोन टीमच्या दोन्ही फलंदाजांना. टार्गेट चांगलं सेट करायचं असेल तर मोठे फटके गरजेचे आहेत. अगदी बॅटची आतली कडा आणि चेंडू शॉट फाईन लेगच्या हातामध्ये. एकच धाव तिथे देखील प्राप्त होईल. शांत असं खेळ सध्याच्या घडीला. सुरुवात दमदार राहिली होती. 2 षटकार पहिल्याच षटकामध्ये आले होते परंतु त्यानंतर पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करत असताना चेंज द गेम वळवली संघ. कमबॅक करणं ह्या संघाचं वैशिष्ट्य नेहमीच आपण पाहिलं. या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये वापसी त्यांची देखील पाहायला मिळते. शुभम पाटील वन्स अगेन वसारगाव एंड कडनं एक चांगली स्पर्धा आणि ते गाजवण्याचा प्रयत्न प्रत्येक संघ करत असताना चांगला चेंडू यॉर्कलिनचा ब्रह्मास्त्र ज्याला आपण म्हणतो. कारण की गोलंदाजच्या भात्यातील ब्रह्मास्त्राचा विचार केला तर नेहमीच या चेंडूचा वापर सर्रास आपल्याला पाहायला मिळतो. ज्यामध्ये मिडल यॉर्कर असेल त्यानंतर वाईड यॉर्कर अशा प्रकारचे यॉर्कर चेंडू सातत्याने आपण पाहतोय. शेवटचा चेंडू असेल आता षटकातील. 40 धावा स्कोर कार्ड वरती षटक क्रमांक 4. प्रगतीपथावर ज्या प्रकारचा वेग धारण सुरुवातीला केला होता असं वाटलं होतं की 60+ धावसंख्या सहज बनली जाईल परंतु आघाडीचे दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर आता जखडून ठेवलं ते विवेक पाटील आणि सुशांत भात्रेला. शेवटचा चेंडू शुभम पाटील कडनं राईट अप ओव्हर द विकेटनं. दरम्यान हा चेंडू नव्या बॅटनं खेळायचं होतं. एक धाव तर कंप्लीट केली आहे. अगदी खेळपट्टीवरती खूप वेगानं धावा जमवण्यासाठी विवेकला देखील आपण पाहतो परंतु साथीदार इंटरेस्टेड नव्हता दुसऱ्या धावेसाठी आणि स्वप्नील आता दाखल होत असताना आपण पाहू शकाल. 41 धावा स्कोर कार्ड वरती 4 षटक कंप्लीट झालेत. अंतिम 6 चेंडू. गोलंदाज जयेश आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटकासाठी जयेशचा वापर. डेट ओव्हर मध्ये आपण नेहमीच जयेशला पाहतो. त्या जयेशचा वापर या ठिकाणी करण्यात आला आहे. शेवटचे 6 चेंडू या पूर्वार्धामधील शेष आहेत. किती धावा बनतील किमान अपेक्षा असेल ते टीम शिरडोनला की या षटकामध्ये 16-17 धावा जर आल्या तर एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट होईल. गोलंदाजी त्यांची देखील चांगली आहे कारण की सुयोगला आपण पाहतो त्यानंतर विवेकला देखील आपण पाहू शकाल. चांगले गोलंदाज त्यांचे देखील आहेत. मॅच मध्ये जर रोमांचकता आणायची असेल तर इथे धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. वर द विकेटचा पहिला चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगळत वेगानं ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. शुभमला आपण पाहू शकाल. धावा 2. एकच धाव या ठिकाणी देखील कंप्लीट होते. नेक्स्ट मॅच चला आता अंतिम पुकार. टीम मोठी देसाई आणि विरोधात सागाव संघ. कारण की सातत्यानं तर मोठी देसाई संघाचा संगणक या ठिकाणी दाखल झालाय. मोस्ट वेलकम आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर त्यांच्या अगेन्स्ट सागाव संघ असेल तर यायचा आहे. संदेशला आपण पाहू शकाल. एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून त्याची ख्याती आहे.
त्याचं शुभ आगमन आपण पाहतोय. चांगला चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला तोच फिल्डर पुढे सरकतोय आणि धाव एक तर कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि धाव दुसरी घेत असताना फलंदाज आता स्वप्नील बाद झालेत रनआउटच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक धक्का धक्का लागतोय तो चौथा. डीजे सागाव संघ या आपण इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. तर लगेचच संपर्क साधायचा आहे. आपण नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय परंतु स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न सातत्यानं आपल्याला विवेक पाटीलचा पाहायला मिळेल. 43 धावा स्कोर कार्ड वरती. षटकातील 2 चेंडू समाप्त झालेत. अजूनही 4 चेंडू शेष आहेत. किमान 2 मोठे प्रहार 2 षटकार आता अपेक्षित आहेत ते शिडोन टीमच्या चाहत्यांना. पुढील चेंडू प्रहार तर केलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी 2-2 आहेत जज करतायत आणि वेल जज ऋतिक पाटील होते सेफ हँड ह्या संघाचा आपण नेहमीच पाहतो आणि त्याच्याकडनं हा झेल कंप्लीट झाला. झेलनं खेळ संपला. विवेक पाटीलचा धक्का 5वा. निम्मा संघ आता मात्र पहिल्या कक्षामध्ये वीर बजरंग शिरडोन संघ. ऍज अ गोलंदाज त्याचं कार्य आपण नेहमी पाहतो परंतु आज त्याला फलंदाजी देखील करावी लागेल. पुढील चेंडू जयेशचा अलंग द कार्पेट गरंगळत चेंडू जात असताना पुन्हा एकदा ऋतिक पाटील. चेंडू फील्ड होईल मिळेल फक्त सिंगल. सिंगल डबल न मोठं टार्गेट या ठिकाणी सेट होऊ शकणार नाही. आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झाले. धावा धावपळकावरती फक्त 44. या षटकामध्ये दमदार कामगिरी जयेशची राहिली. फक्त त्यानं धावा 3 खर्च केल्या. अप्रतिम चेंडूफेकी सातत्यानं दिशेवरती आणि टप्प्यावरती कंट्रोल त्याचा पाहायला मिळाला आणि त्याचंच कारण की विपक्षी संघाच्या फलंदाजांना त्याने जखडून ठेवलं. चांगला फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहेत. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज झालेत बाद. पुन्हा एकदा फक्त एकच धाव धावपळकावरती ऍड होईल आणि या एकच्या मदतीनं धावसंख्या 45 वर. हार्दिक स्वागत असेल. तर आदेश वायले या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करू. तुर्तात फक्त एक चेंडू शेष आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करू. गिरीशभाई मडवी यांचं देखील शुभ आगमन. मोस्ट वेलकम. आपलं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. शेवटचा चेंडू टार्गेट सेट बॉल असेल. 45 धावा धावपळकावरती आपण पाहतोय. एखादा षटकार आला एखादा चौकार आला तर एक फायटिंग टोटल आपल्याला धावपळकावरती पाहायला मिळेल परंतु तो षटकार येईल का प्रश्नचिन्ह आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु चेंडू पॅडवरती आदळतो. एक धाव तर कंप्लीट केली आहे. विकेटला देखील महत्व आहे कारण की सामना बरोबर सुटला तर प्रथमतः विकेटचा विचार करण्यात येईल. मलंगड आणि कल्याण डोंबिवली क्रिकेट असोसिएशन अंतर्गत प्रथमतः विकेटचा विचार केला जातो. टॉस केला जाईल. आदेश आहेत. यस गिरीश मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. नेक्स्ट मॅच पहिल्या फेरीतील अंतिम लढाई. एका बाजूनं मोठी देसाई आणि त्यांच्या विरोधात गुरुदत्त सागाव. जवानमान मोठी देसाई आणि गुरुदत्त सागाव असे 2 संघ आमने सामने असतील. दोघांमध्ये टॉस होतोय. 5 षटकांची लढाई. एका बाजूनं संदेश तर एका बाजूनं आपण चिन्मयला पाहतोय. टॉस जिंकलाय तो यस सागाव टीमनं. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट नेक्स्ट मॅच साठी. चालू मॅचचा विचार केला तर 46 धावा बनवल्यात. 47चं टार्गेट आहे. चेंज द गेम वडवली टीम समोर. हे टार्गेट पूर्ण होईल या टार्गेटचा बचाव होईल हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आमचे साथी समालोचक मित्र राहुल भुईर यांच्या दिशेनं.
थँक्यू सो मच साईराज. चला आपण लगेचच मॅचला करतो सुरुवात. या मॅचमध्ये टार्गेट एकूण असणारे 46. 6 खेळाडू बाद 46 झालेले आहेत. 47 आय थिंक टार्गेट असावं. तर मॅच लावते सुरुवात. 47 टार्गेट हा मॅच मध्ये विजय करत असणार आहे वडवली बी किंवा ब संघाला. मॅच ऑन. विशाल करिता पहिलाच बॉल. बागफुडला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं चांगलं नाहीये. येत असताना बघतो आपण डॉट बॉल. सुरुवात अप्रतिम शिरडोन संघानं केली. त्याच्यानंतर जो धावसंख्येला ब्रेक लागला. सुंदरच बॉलिंग केली. त्याच्यानंतर बघतो आपण प्रत्येकी बॉलरनं इम्प्रेस केलं वडवली ब संघाच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल. वेगवान चेंडू. बॉटमॅनचा सुंदर वापर. ऑन साइड ऑन डायचा फटका. शॉट मिड विकेट मध्ये बघतो आपण चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. पहिली धाव स्कोर बोर्ड वरती. एक धाव आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती. टार्गेट या मॅच मध्ये 47 असणारे विजयाकरिता वडवली ब संघाला. नेक्स्ट देखील मॅचचा टॉस आपण केलेला आहे. सागावच्या अगेन्स्ट संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळेल मोठी देसाई. साईडला पूल करत रिटिकला. चेंडूने बॅटचा संपर्क. इकडे बघतो आपण लेग बायचा इशारा आपल्यापर्यंत आलेला आहे. अंपायरचा नाराज आहे. बघतो आपण इकडे जरूर आविष्कार. माहिती आहे ऋतिकची विकेट या मॅच मध्ये महत्वपूर्ण असणार आहे. ऋतिक विशाल जे दोन खेळाडू आहेत यांना लवकर खेळाडू कक्षामध्ये पाठवावं लागेल. अन्यथा दोघे खेळले तर लवकर सामना संपू शकेल. तेवढी ताकद तेवढी कुवत या खेळाडूंमध्ये. तेच त्याचाच मी उल्लेख केला. हा चेंडू वेगानं बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. मला विशप मध्ये खेळले आणि यासाठी जाणला तर विशाल पाटील अप्रतिमा फलंदाज आहे. सुंदर होता शॉट. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 वरती. पहिलं षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. षटकातील बघतो आपण अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. आजचा हा पहिला दिवस सुंदर क्रिकेट टुर्नामेंट पाहायला मिळते. तब्बल पहिल्या क्रमांकासाठी 80,000 रुपये आहेत आणि भव्य दिव्य चषक. दुसऱ्या क्रमांकासाठी 40,000 रुपये भव्य दिव्य चषक. यावेळेचा अजून एक फटका चांगला इनसाइड आउट. हा क्लास आहे विशाल पाटीलचा. चेंडू वेगानं चाललेला आहे स्लीपर कव्हरच्या दिशेनं. चांगला प्रयत्न मात्र चेंडू फायनली बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा. हेच करायचे वडवली बस संघाला.
मॅच मध्ये विजयाकरिता बनवायचे आहेत. फिल्डिंग मध्ये जर आपल्याला चेंजेस पाहायला मिळतील. दोन्ही एंड न खेळला जातोय. P2 मध्ये 2 फिल्डर, माफ करा 3 फिल्डर आपल्याला आता P2 मध्ये जरूर इनफिल्डच्या बाहेर बाउंड्री वरती पाहायला मिळतील. त्याच्यामध्ये साईड स्क्रीन, लॉंग ऑन आणि मिड विकेट. बाकी उर्वरित आपण जर फिल्डर बघितले तर इनफिल्डच्या आतमध्ये पॉइंटला आहेत. गली रिजन मध्ये शॉर्ट थर्डमॅन, फाईन लेग. एक खेळाडू बघतो आपण स्क्वेअर लेग आणि थोडासा फाईन लेगच्या फुल टॉस फक्त दिशा दिलेली आहे. असे चेंडू जर आपण हाताळले तर जरूर त्याच्यावरती रिझल्ट तुम्हाला चौकार किंवा सिक्सरच पाहायला मिळेल. आला हा चौकार. धावसंख्या 15 वरती 15 रन्स इन बोट. सुयोग पाटील वरती पहिला बॉल पासून आक्रमणाला सुरुवात केलेली विशालनं. बाकवडला जाऊन कट केलेला आहे. यासाठी ते जाणलं ते विशाल पाटीलला, त्याचा तो क्लेल आपल्याला पाहायला मिळतो मैदानात. चौफेरी फलंदाजी, 4 धावा अजून. संख्या 19 धावा. सागाव संघ पुढच्या मॅच मध्ये खेळ. त्यांनी आय थिंक सागाव संघ आपला निर्णय काय, फिल्डिंग फिल्डिंग करणार आहेत. हा फटका फसलाय. मिस टायमिंग घे, जेलची संधी, डाऊन द बॉल. आणि याच्याहून सोपा असेल अजून कुठला असू शकतो. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि या जर अशा चुका केल्या, विशाल पाटीलसारख्या फलंदाजाला तुम्ही संधी दिली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये काय विस्फोटक किंवा अजून काय आक्रमक शॉट पाहायला मिळतील. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21. 21 धावा विजयाच्या जवळ. वडवली ब. इनफिल्डला क्लिअर करण्याचा पुन्हा प्रयत्न. तिकडे देखील संधी ड्रॉप केलेली आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर मध्ये चूक. भरपूर चुका होत आहेत सध्या तरी बघतो आपण मैदानामध्ये होत असताना. आणि या ज्या काही चुका आहेत त्या महागात पडतील. विशालला दुसऱ्यांदा संधी. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या तुम्हाला रिप्लाय पाहायला मिळेल बघा टेलिव्हिजन सेट वरती. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न, कॉपी बुक स्टाईल न जणू काय लेदर बॉलचा क्रिकेट सुरू आहे मैदानात. हा फटका खेळला विशालना. 22 धावा स्कोर बोर्ड वरती. पुढील चेंडू. यावेळेचा फटका ऋतिकचा आहे. मगाशी प्रयत्न केला होता विशाल पाटीलने, त्याला अपयश. मात्र ऋतिकला यश मिळतोय. हा चेंडू स्लीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या खराच्या मदतीने संघाची धावसंख्या 26. 26 धावेची भागीदारी पहिल्या विकेटसाठी ऋतिक आणि विशाल मध्ये. टार्गेट या मॅच मध्ये 47 आहे. सुयोग वरती आक्रमण. आता फायनली विकेट मिळू शकते. कॉटन बॉल. पहिला धक्का टीम वडवली बीला. बरंच स्वतः आलेत बॉलिंग मार्क वरती.
सिनियर लेजंड प्लेयर आहेत भरत दादा पाटील. सव्वीस धावा झालेल्या त्या मॅच मध्ये बघतो आपण. अजूनही विजयाकरिता 21 ची गरज. येणारा चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडू 21 धावा. कमलेश आला नवीन बॅटर मैदानामध्ये. कावाकडनं आज जरूर बॉलिंग एवढी चांगली आपल्याला पाहायला मिळाली नव्हती. सागाव आणि मोठी देसाई मध्ये पुढची मॅच. यावेळीचा बघतो आपण समोर ट्राय केलेला आहे. फटका चांगला आहे. नवसार गावामध्ये देखील आपण बघतो सिंगर आहेत. सॉरी काकारवालचे जे आहेत. दोन धावेच्या मदतीने संघाचे धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 28. कमी केली गती अर्धा विकेट वरती आणि तिकडं स्वप्नील कडनं चूक होणार नाही. फलंदाज विशाल पाटील बाद. हा अनुभव बोलतोय. मी मगाशी देखील सांगितलं की बरं दादा पाटील ना गेल्या भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळलेले. आज त्यांचा मुलगा देखील त्याच्यासोबतच खेळतोय आणि जरूर सुयोगनं मगाशी भरपूर काय धावा खर्च केल्याच्या नंतर त्याला 15 धावा आल्या होत्या त्या ओव्हरमध्ये. आतापर्यंत भरत पाटीलनं चांगली बॉलिंग केलेली आहे. विकेट त्यानं घेतलेली महत्वपूर्ण. विशाल पाटीलची 2 रन्स पहिल्या बॉलवरती आल्याच्या नंतर सेकंड बॉलवरती विकेट संसेकून बघतो आपण झालेला स्कोर बोर्ड वरती 26 धावा आहेत. 26 ला 2. माफ करा 28 धावा आहेत. धावपाल कधी क्षमा असो. 2 धावा ज्या आहेत त्या आपण ऍट जरूर आता आमचे जे ऑफलाईन स्कोरर आहेत त्यांच्याकडनं केल्या नव्हत्या. मात्र ऑनलाईनला जरूर तुम्हाला टीव्ही मॉनिटरवरती पाहायला मिळतील. 28 धावा आहेत त्या. कल्पेश वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. भरत पाटीलनं जरूर कमबॅक केलेला आहे. विकेट टू विकेट बॉलिंग. 19 अजूनही गरज आहे मॅच मध्ये. 15 चेंडूंचा खेळ शिल्लक. मॅच क्लोज आणि जवळ आहे. पण क्रिकेटमध्ये काय होऊ शकतं. बोल प्लेड ऑन झाला असावे कदाचित मैदानात फलंदाज.
नवीन बॅटर आलाय. कमलेशला अजूनही स्ट्राईक नाहीये. 19ची गरज आहे 14 चेंडू मध्ये. विजय करिता भरत पाटील बाकला झोन कट करण्याचा प्रयत्न. रन्स मिळतील. ठडमानला कोणी फिल्डर उपस्थित नाहीयेत. चेंडू वेगानं चाललेला ठडमान बाउंड्री लाईनच्या बाहेर. जयेशच्या बॅट मधून पहिला चौकार. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 32. 15ची गरज. 13 बॉल मध्ये काय फटकाय. जयेश पाटील इम्प्रेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये धावीकडनं एक सिंगल मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड 33 वरती आहे. या मॅच मध्ये अजूनही 14 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक 12. रन्स करायचे 14. सुजक पाटीलला कंटिन्यू केलेले पुन्हा एकदा या षटकामध्ये. इक्वेशन जरूर सोपं आहे. 12 मध्ये 14ची गरज आहे. जयेश पहिल्याच बॉलवरती चौकार वसूल केला. त्याच्यानंतर सिंगल त्याने स्थायिक देखील स्वतःकडे ठेवली होती. चांगला चेंडू वेगवान. तिकडे बघतो आपण फाईन लेग मध्ये थोडीशी खराब फिल्डिंग. सेकंडचा कॉल. रनआउटची संधी. फलंदाज डीजे जरा आपण फलंदाज बाद. यस डीजे. विकास आलेत नवीन बॅटर मैदानामध्ये खेळण्याकरिता. क्रमांक 6 वरती आपल्याला पाहायला मिळतात. 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयाकरिता 13 धावांची गरज आहे. मॅच जवळ आहे वडवलीपासून, जास्त लांब नाहीये. शिरडोन संघाला इकडनं प्रयत्न करावा लागेल. सुयोगला विकेट टू विकेट बॉलिंग विकेट्स घेतल्या तर मॅच मध्ये कमबॅक असं काय केलं तर कदाचित मॅच बनू शकेल. अन्यथा ऑल इज वेल आहे मैदानामध्ये. वडवली ब. आता क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही. फुल टॉस आहे. फक्त दिशा दिली ऑन साइडला. स्क्रॉच द विकेट. मोठी चेस आहे. फिल्डर करता फिल्डर देखील पोहोचला स्क्वेअर लेगला. चेंडू शोधून फेक करेपर्यंत 2 धावा इकडनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न झाली पुढे. कमलेशला अजून सायकच नाहीये.
2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोरबोर्ड 36 वर द्या. 11ची गरज, 10 चेंडूंचा खेळ बाकी. पुन्हा बघतो आपण फुल टॉस ऑन साइड लॉन्डरचा फटका, सेकंडचा कॉल. वेगाने विकास पोहोचतील का फेक मात्र चुकीचे. ऑन स्टंप फेक आली असती तर जरूर अंपायरने देखील विचार केला असता. तसं काय झालंच नाही. धावा इकडनं मिळतील अजून 2 धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या 2 नजल पुढे. स्कोर 38 वरती आहे. 9 बॉल 9 ची गरज. नेक्स्ट बॉल. यावेळेस फक्त दिशा दिलेली. पुन्हा एकदा चेंडू वेगानं चाललेला आहे. फाईन लेगच्या दिशेनं फिल्डर तिकडे पोहोचलाय. 2 झालेला आहे कम्प्लीट. थर्ड इकडनं मिळेल का? मिळाली. मिळेल. वडवली संघ खेळतोय. वडवली संघ खेळत होतो. अशा जर आपण चुका कराल तर मग काय त्याचा फायदा घेणारच आहे. या 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 नजर पुढे. स्कोरबोर्ड 41 वरती. 6ची अजूनही गरज. कमलेश प्रथमच सायकिंग एंडला पाहायला मिळेल आणि त्याच्या बॅटमधून फटका देखील चांगला आहे. जवळपास कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीयेत. मिळतील धावा 4. गरज. सुयोग या देखील स्पेलमध्ये भरपूर महागडा राहिला. चांगला चेंडू टेरीखेडचा देखील प्रयत्न पाहायला मिळाला. धाव मात्र एक सिंगल मिळेल. लेग बाय सेशन अंपायरचा आपल्यापर्यंत आला. 6 चेंडू शिल्लक आहेत. 1 धावेची फक्त गरज आहे. पुढच्या मॅचच्या दोन्ही टीमला विनंती असेल फिल्डिंग करणारी टीम आय थिंक सागावची फिल्डिंग असणार आहे. आपण वेळ न घेता लगेच जसा सामना संपेल आपण फिल्डिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. आणि हा विजयाचा फटका इथं येत असताना वडवली बी टीम कडनं आणि हा सामना सहजरित्या वडवली बी संघानं जिंकलं. अभिनंदन वडवली बी संघाने. हार्ड लक. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. मग भरत दादा पाटील आपल्याला विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती येऊन आपला सन्मान आपल्याला स्वीकारायचे. सिनियर खेळाडू
तर विशाल पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच, ज्यानं 23 धावांची इनिंग खेळली आपल्या टीम करतो विशाल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा रोहित सर काय, रितेश सर काय हवंय? येस येस क्लीन, ओके. हो होईल होईल. चला जे मारेलोनचे पुरस्कर्ते त्यांना विनंती, दादा आपल्याला विनंती आहे. चला या दादा, आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच विशाल पाटीलला द्यायचे. अभिनंदन विशाल, पुढच्या मॅचला तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा.